पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। पुण्याच्या भोरमधील नसरापुरात 4 वर्षाची मुलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे। अत्याचारानंतर नसरापुरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। आरोपीला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवणार असं आश्वासन फडणवीसांनी दिलंय। पुणे जिल्ह्यातल्या नसरापुरात मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे। 4 वर्षाची मुलीवर बलात्कार करून तिचे दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। आरोपी मुलीला घेऊन जातानाचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आलाय। पुण्याच्या धायरीमध्ये राहणारी ही 4 वर्षांची पीडित मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त आपल्या आजोळी आली होती। आजोळच्या घराच्या अंगणामध्ये ती खेळत होती। भीमराव कांबळे नावाच्या 65 वर्षीय व्यक्तीनं चिमुरडीला गोड बोलून गोठ्यात नेलं। गोठ्यात नेल्यानंतर चिमुरडीवर बलात्कार केला। त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली। हत्येनंतर चिमुकलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला। मुलगी बराच वेळ न दिसल्यानं घरच्यांनी तिची शोधाशोध सुरू केली। नागरिकांनी परिसरातले सीसीटीव्ही फुटेज चेक केले। सीसीटीव्ही फुटेजमध्ये भीमराव कांबळे पीडितेला गोठ्यात घेऊन जात असल्याचं दिसलं। त्यानंतर आरोपीची ओळख उघड झाली। हत्या केल्यानंतर आरोपी नदीच्या काठी फिरत होता। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवला। त्यानंतर आरोपीने पीडितेचा मृतदेह गोठ्यातल्या शेणाच्या ढिगाऱ्याखाली असल्याचं सांगितलं। घटनास्थळी पोलिसांना एक पाईप आढळून आला। पीडित चिमुरडीच्या चेहऱ्यावर मोठी जखमही दिसून येते। आरोपीला ताब्यात घेतला। आरोपीला अटक करण्यात आलेले पुढील तपास चालू आहे। तातडीने त्यांची जी मागणी आहे आरोपीवर कारवाई करण्यासाठी त्यासाठी आम्ही विशेष पथक नेमू ह्याचा तपास करीत आहोत। आम्ही सगळे जे सिनियर ऑफिसर आहे ते विशेष लक्ष देऊन त्या केसचा तपास करीत आहोत। अनेक लोकांनी खूप सहकार्य केलं आहे। आज सुद्धा त्यांनी सहकार्य केलं आहे। मूक मोर्चा सुद्धा त्यांनी शांततेत केला आहे। 4 वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर नसरापुरात कडकडीत बंद पाळण्यात आला। संतप्त महिलांनी काळ्या फिती लावत मोर्चा काढला। चिमुरडीवरचं क्रौर्य पाहून महिला ढसाढसा रडल्या। रोज बघायचं ना त्या बाळाला, त्यावेळेला असं बघितलं तर असं ऐकलं तरी कसं तरी होतं। खूप छान बाळ होतं ते। 3 वाजता इथं पुतणी माझी आली तर इथं गेली फक्त ती। तेवढ्यात त्यांना कधी नेली हेच कळलं नाही। वासरू बघायला गेली का काय करायला गेली काय माहिती। येणाऱ्या दबावर काय झालं पाहिजे, काय तुमचं? फाशी झाली पाहिजे। पुणे जिल्ह्यातली जी घटना आहे ही अतिशय निंदनीय, अतिशय दुःखदायी अशा प्रकारची घटना आहे। आरोपीचे अशा प्रकारचे जुने संदर्भ देखील त्या ठिकाणी दिसत आहेत। समाजामध्ये मोठा रोष आहे की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा संपूर्ण हे प्रकरण आम्ही नेऊ। स्पेशल त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू। कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार आहोत। धक्कादायक म्हणजे नसरापूर अत्याचार प्रकरणातल्या आरोपीवर याआधीही मोठ्या गुन्ह्याची नोंद आहे। 1998 आणि 2015 मध्ये या आरोपीवर गुन्हे दाखल झाले होते। पॉक्सो कायद्याअंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले होते। दोन्ही गुन्ह्यातून आरोपी जामिनावर बाहेर आला होता अशी माहिती आहे। या नराधमाचं लिंग कापलं पाहिजे। तुम्हाला कठोर वाटेल ही भाषा, ज्या विकृतीवर त्यांनी हे कृत्य करण्याचं धाडस केलं तेच त्याच्याकडे नसेल तर होऊ द्या ना यातनं त्याला सुद्धा त्या, आणि मारू दे ना त्याला पण ठेचून। एक 4 वर्षाची निष्पाप चिमुकली, तिच्यावर 60 वर्षाच्या हरामखोराने क्रूर अत्याचार केला, हे ऐकूनच अंगावर शहारे येतात। आता या राक्षसाला नव्या पॉक्सो कायद्याअंतर्गत फाशीची शिक्षाच व्हायला हवी, यासाठी आम्ही सुद्धा पाठपुरावा करणार आहोत। समाजातले हे विकृत लांडगे हे ठेचून काढण्याची ही वेळ आहे। समाज म्हणून आपण सगळे मिळून या विकृतीशी लढूया। शासन प्रशासन आपल्या सोबत आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पीडित मुलीच्या धायरीमधल्या घरी भेट दिली आणि मुख्यमंत्र्यांना तत्काळ कारवाईसाठी विनंती करेल। सुनेत्रा पवारांनी कुटुंबाला हे आश्वासन दिलं। दुसरीकडे आरोपीला पुणे कोर्टातून नेताना संतप्त नागरिकांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। पुण्याच्या नसरापुरात झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर सुनेत्रा पवार पीडित मुलीच्या धायरीमधल्या घरी पोहोचल्या। पण सुनेत्रा पवारांसमोर नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली।
प्रकरणातील आरोपीला पुणे सेशन कोर्टात हजर करण्यात आले। आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली। आरोपीला कोर्टातून बाहेर नेताना मराठा सेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी गाडी अडवण्याचाही प्रयत्न केला। फाशीची शिक्षा त्याला फाशी झाली पाहिजे। आम्ही कायदा हातात घेणार आत्ताच्या आत्ता त्याच्यावर फाशी झाली पाहिजे। आम्हाला जागेवर त्याला पालखीला चिमुकलेलं नाही द्यायचं होता। अजून किती सहन करायचं आहे महाराष्ट्राने? काय करतात मुख्यमंत्री साहेब? मुख्यमंत्र्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी घडत आहेत। प्रत्येकाला लेकरं बाळ आहेत। स्वतःच्या घरावरती गदा आल्यानंतर हे करणार का कामं? आज मुख्यमंत्री तेच, गृहमंत्री तेच, संत त्यांचीच, सगळं त्यांचंच, न्याय मात्र जनतेला मिळत नाही। महाराष्ट्र सरकारतर्फे आम्हाला तुम्ही असं एक आत्ता हे द्या स्टेटमेंट की जे फायनली आहे, जसं आता सांगितलं साहेबांनी सांगितलं। गृहमंत्री म्हणजे आपले मुख्यमंत्री साहेबांशी मी बोलते आणि तुम्हाला सांगते। सांगून काय मी त्यांच्या मागे लागून 3 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून धारदार सुरीनं त्याचा गळा चिरण्यात आलाय। पुण्याच्या खेड तालुक्यामधल्या खालुमरे गावातली धक्कादायक घटना आहे। पीडित मुलाचा मृतदेह सूटकेसमध्ये ठेवलेला होता। आरोपी 16 वर्षीय अल्पवयीन असून तो मूळचा बिहारचा आहे। पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या खालुमरे गावात 3 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या करण्यात आली। आरोपीनं अत्याचारानंतर धारदार शस्त्रानं गळा चिरून चिमुरड्याचा खून केला। 3 वर्षीय मुलगा शेजारी राहणाऱ्या मुलीला बोलावण्यासाठी गेला होता, मात्र बराच वेळ तो घरी परत आला नाही। त्यामुळे कुटुंबियांनी आजूबाजूला शोधाशोध सुरू केली। त्यानंतर शेजारी राहणाऱ्या सत्यम कुमार याच्या खोलीत एका सूटकेसमध्ये मुलाचा मृतदेह आढळून आला। चिमुकल्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राचे वार दिसून आले। चिमुकल्याच्या शरीरावर गंभीर जखमांचे निशाणही आढळून आले। तिहेरी हत्याकांडानं सोलापूर जिल्हा हादरलाय। पोरामणी गावामध्ये प्रॉपर्टीच्या वादातून 3 जणांची तलवारीनं हत्या करण्यात आली। दीराकडून भावजय, पुतण्या आणि पुतणीची तलवारीनं हत्या करण्यात आलेली आहे। आई आणि मुलीचा मृतदेह घराच्या टेरेसवर तर मुलाचा मृतदेह हॉलमध्ये आढळलेला आहे। सोलापूर जिल्हा ट्रिपल मर्डरने हादरलाय। सोलापूर जिल्ह्यातल्या बोरामणी गावात दीरानं आई आणि 2 मुलांची तलवारीनं हत्या केली। प्रॉपर्टीच्या वादातून हे हत्याकांड घडल्याची प्राथमिक माहिती आहे। मध्यरात्री 12च्या सुमारास दीरानं भावजय, पुतण्या आणि पुतणीवर तलवारीनं हल्ला केला। गायत्री म्हस्के, प्रिया म्हस्के आणि 10वी शिकणारा शिवराय म्हस्के अशी हत्या झालेल्या तिघांची नावं आहेत। आई आणि मुलीचा मृतदेह घराच्या टेरेसवर तर मुलाचा मृतदेह हॉलमध्ये आढळून आला। संशयित आरोपी पप्पू म्हस्के हा फरार झाला आहे। पुढच्या बातम्यांकडे वळूयात। आमदार महेश शिंदेंची भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मान्य नाही असं संजय शिरसाटांनी स्पष्ट केलंय। समज दिली तरी महेश शिंदेंचं बोलणं बदललेलं नाही असंही शिरसाट यांनी म्हटलंय। शिरसाटांनी महेश शिंदेंवर कारवाईचे संकेत दिलेत। सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदेंवर कारवाई करण्याचे संकेत शिवसेना नेते संजय शिरसाटांनी दिलेत। महेश शिंदेने भाजप बरोबर सत्ता मिळवण्यासाठी अध्यक्षपद घेण्यासाठी जो प्रकार केला तो एकनाथ शिंदे साहेबांना मान्य नव्हता, तरी त्याचं स्टेटमेंट देणं काही बदललेलं नाही आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेब याच्यावर निर्णय घेतीलच। संजय शिरसाट हा माझा चांगला मित्र आहे, प्रेमातला दोस्त आहे। आम्ही एकत्र कामं केलेली आहेत, त्यामुळे आम्ही बसून ठरवू। महेश शिंदेंवर एकनाथ शिंदे नाराज असल्याचं शिरसाट म्हणाले। महेश शिंदे हे कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत। सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महेश शिंदेंच्या पत्नी प्रिया शिंदे या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या। अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महेश शिंदे समर्थक सदस्यांनी भाजपची साथ दिली, त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महेश शिंदेंच्या पत्नी निवडून आल्या। या निवडणुकीत जोरदार राडे झाले। झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप शंभूराज देसाईंनी केला। विधिमंडळातही याचे पडसाद उमटले होते। महेश शिंदेंनी झेडपी निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाले। त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या सातारा दौऱ्यात देखील महेश शिंदे अनुपस्थित होते। दुसरीकडे शिवसेना नेते आणि साताऱ्याचे पालकमंत्री असलेल्या शंभूराज देसाईंचे महेश शिंदेंच्या मतदारसंघात कार्यक्रम वाढलेत।
शंभूराज देसाईंनी कोरेगावात शिवसेनेच्या 3 शाखांचं आणि एका संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमालाही महेश शिंदे अनुपस्थित होते. महेश शिंदेंचे निकटवर्तीय असलेल्या राजाभाऊ बर्गेंना शिवसेनेत प्रवेश देऊन ताकदही देण्यात येते. शिवसेनेमध्ये एकदा पक्षाचा कार्यक्रम आहे म्हटलं की न बोलवता सर्व शिवसैनिकांनी हजर राहिलं पाहिजे. ही वंदनीय हिंदुराजे सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब असल्यापासूनची पद्धत आहे. त्यामुळे याच्यात काय त्यांना बोलवलं नाही बोलवलं हा विषय महत्वाचा नाही. हा पक्षाचा कार्यक्रम आहे. आम्ही सगळेजणच पक्षवाढीचं काम करतोय. पक्ष वाढवायचं काम करतायत पालकमंत्री, चांगली गोष्ट आहे. त्यांना माझं सहकार्यच असणार आणि त्यांना शुभेच्छा असणार. प्रत्येक जण राजकारणामध्ये स्वतःच्या पद्धतीनं जात असतो. प्रत्येकाला पक्ष वाढवायचे असतात आणि मोठं व्हायचं असतं. मला वाटतं की ते त्यांच्या पक्षामध्ये ते खुश असतील आणि जर त्यांना कधी वाटलं भारतीय जनता पक्षामध्ये यावं तर भारतीय जनता पक्षाचे पूर्वीचे ते भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षामध्ये नव्यानं वेगळं येतात असं नाही आहे, पण भारतीय जनता पक्षामध्ये नक्की त्यांचं स्वागत असेल. परभणीचे ठाकरेंचे खासदार संजय जाधवांकडून पक्ष सोडण्याचे संकेत देण्यात आलेत. आज ठाकरेंसोबत आहे, उद्या सांगता येणार नाही असं खासदार संजय जाधव म्हणाले. मन चंगा तो कटोरी में गंगा एका हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये संजय जाधवांनी हे विधान केलंय. परभणीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिलेत. आज ठाकरेंसोबत आहे, उद्या सांगता येणार नाही असं संजय जाधव एका हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्यात म्हणाले. परंतु शेवटी परिस्थिती काय काय निर्माण होईल ती उद्याची आज नाही सांगू शकणार. म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह टाकून सोडतो. शेवटी राजकारण आता समाजकारणावर अवलंबून राहिलेलं नाही. आर्थिक निकषावर राजकारणाला मोठं आता बळ मिळालेलं आहे. मतदाराला सुद्धा वाटतंय की मला किती नगदी मिळणार आहे ते बघा. मतदानाच्या दिवशी मोठ्या मोठ्या परिवारातले लोक पैसे मागत नव्हते, पण माझ्या घरात 7 मत आहेत बरं का म्हणून जाणीव करून देत होते. अरे मन चंगा तो कटवट में गंगा, नियत में खतरा झोली में फतरा. समाजासाठी काही करायचंय, समाजासाठी काही केलं पाहिजे, त्या भूमिकेतून काम करत असताना जीवनामध्ये चढ उतार येत असतात. पण आम्ही उतार खूप बघितले, चढ आणखी बघायचा बाकी आहे. ज्या दिवशी काय योग येईल तेव्हाचा तेव्हा ठरू. खासदार संजय जाधव यांनी पक्षाच्या बैठकीला अनेकदा दांडी मारली आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात परभणी जिल्ह्याची बैठक बोलावली होती. त्या बैठकीलाही खासदार जाधव अनुपस्थित होते. सध्याचं राजकारण आर्थिक निकषांवर अवलंबून असल्याचं जाधव यांचं म्हणणं आहे. सत्तेत नसल्यानं निधी मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. परभणी जिल्ह्यातल्या शिवसैनिकांसमोर त्यांनी ही खंत बोलून दाखवली होती. खासदार जाधवांनी ठाकरेंची साथ सोडण्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे जाधव आता ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत जाणार की दुसऱ्या पक्षाची चाचपणी करणार हे पाहावं लागेल. 2029 साली भाजपा आणि शिवसेना स्वबळावर लढू शकतात असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय. प्रत्येकाला अधिकार आहे, राजकारणामध्ये बॉन्ड नसतो असंही शिरसाट यांनी म्हटलंय. दरम्यान भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. त्यावर स्पष्टीकरण देताना शिरसाटांनी भुया उंचावणारं उत्तर दिलंय. 2029 साली भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढू शकते असं वक्तव्य संजय शिरसाटांनी केलंय. संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना शिरसाटांनी भुवया उंचावणारं वक्तव्य केलंय. भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढवणार असा दावा संजय राऊतांनी केलाय. प्रत्येक पक्ष हा आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो. 29ला भाजप स्वबळावर लढणार का? लढू शकते ना. शिवसेना स्वबळावर लढेल का? लढू शकते. असं राजकारणामध्ये कोणताही काही बॉन्ड किंवा ॲग्रीमेंट नसतो की या येणारी निवडणूक आता आपण अशी लढणार आहोत तशी लढणार आहोत. एका जागेसाठी शिवसेना भाजपची युती तुटताना आपण पाहिलेली आहे. म्हणून त्यांनी तयारी करणं, इतर पक्षांनी तयारी करणं याच्यात काही गैर नाही आहे. आणि त्यांनी तयारी केली म्हणून तुम्हाला त्यांनी थांबवलंय का? म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने सगळं पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत असतात. सामनाच्या अग्रलेखात यावर काय म्हटलंय तेही पहा. भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढणार आहे. भाजपची गाडी फुल झालीये, चढायला जागा नाही. ही गाडी अजित पवारांचा पक्ष व मिंध्यांच्या पक्षाला ठोकर मारून पुढे जाण्याच्या विचारात आहे. अजित पवारांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली आहे. उद्या मिंध्यांचे आमदारही भाजपत जातील. मिंधे रिकामे होतील तेव्हा आताची समाधी अवस्था सोडून कडू महाराजांसारखे लोक भाजपचा भंडारा उधळतील.
TCS प्रकरणातील निदा खानचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. नाशिक रोड न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. एसआयटीकडून निदा खानच्या अटकेसाठी हालचालींना वेग आलाय. संशयित आरोपी निदा खान अद्याप फरार आहे. नाशिक TCS प्रकरणामधली मुख्य आरोपी निदा खान हिचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळलेला आहे. त्याच्यामुळे तिच्या अटकेच्या हालचालींना आता वेग आलेला आहे. संशयित आरोपी निदा खान ही अजूनही फरार आहे. TCS प्रकरणामध्ये निदा खानचा अंतरिम जामीन अर्ज हा फेटाळण्यात आला आहे.